तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेतळा किट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज आणि मी अनुराध आणि राजा. आम्ही सर्वच राहता आला तिरुपती. सुंदरपैकी असं एक नंबर नियोजन झाले. या ठिकाणी पाहू शकता गोमा. या ठिकाणी सुंदर असंच मीच नाही तर पूर्ण आमची गॅग, टकली गॅग या ठिकाणी पूर्णपणे पाहू शकता. या ठिकाणी केस आपण अर्पण केलं म्हणजे दान केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बरेच जण अजून कार्यकर्ते आपले दान करायला गेलेले आहेत. काही जणांची आंघोळीची झाल्यात, काही जण चालू आहे इकडं. तर मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर असं म्हणलं जाते की सर्वात मोठं दान बालाजी राहायला व्यंकटेश्वरला जी आहे ती केस आहे. त्यामुळं आम्ही बालाजीला आलो होतो, मग काय आम्ही दान केलेलो आहोत. परंतु इकडं आमचे मित्र भाऊजी असं सांगतात आता काहीच वेळामध्ये खेळ पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि या ठिकाणी केसाचा आता पूर्णपणे दान होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप नंबर एकचं नियोजन आमच्या या ठिकाणी बालाजीमध्ये झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आपल्या मिशा जर पाहता चाल तर एकदम महाराष्ट्राची शान आपली एवढं ठेवलाव बघा. एक ठेवलाव आणि आपली छंडी एक ठेवलाव, दोन गोष्टी तर झाल्या. तर आम्ही टकला गॅंग कसं दिसलेला काय नाही नक्की सांगा, कारण आज महत्त्वाचं माणूस शुभम राहिले. शुभम म्हणलं बघायला एक्सायटेड आम्ही. त्याला शुभमकडे जायचे पुढे आहे. चला, तर आमचे परम मित्र या ठिकाणी पाहू शकाल. कोणा सुम्या कुठं आहे? अरे सुम्या या ठिकाणी अशा पद्धतीने मित्र कॅमेरा आला नाही असं म्हणतात. त्याच्यामुळं चला तर आपण ठेवून घेऊ, कारण ही लोक पैसे घेऊन आहेत. त्याच्यामुळं म्हणण्यात येत आहे की बाबा बंद करा. त्याच्यामुळे चला मित्र, छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्की सांगा. अजून बाहेर आपण बनवू. चला, व्यंकटरमण गोविंदा.